देवळालीत धाडसी चंदन चोरी. कॅन्टोन्मेंटच्या हॉस्पिटल उद्यानातून 3 झाडांचा बुंदा घेऊन चंदन चोर फरार. सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून चंदन लंपास. पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर चंदन तस्करांचा कारनामा. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. बरवस्तीत असलेल्या आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यापासून हक्केच्या अंतरावर असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटलच्या उद्यानातील चंदनाच्या 3 बहुमूल्य झाडांचा बुंदा अज्ञात 5 ते 6 चंदन तस्करांनी रविवारी पहाटेच्या सुमारास लंपास केला आहे. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 25 रोजी पहाटे 2:30 ते 3:15 वाजेच्या सुमारास 5 ते 6 चंदनचोर मुख्य प्रवेशद्वारातून हॉस्पिटलच्या आत शिरले. त्यातील दोघांनी हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षक केबिनमध्ये सुरक्षारक्षक अशोक पाळदे व वाहन चालक शुभम चावरिया यांना शस्त्राचा दाग दाखवून शांत बसण्यास सांगितले. अंदाजे 30 ते 35 वय वर्ष असलेले तरुण चोरटे मराठी भाषेत दमदाटी करीत होते. मोबाईल फोनही त्यांनी जमा केले अशी माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी हॉस्पिटलचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे जनरेटर सुरू झाले आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला. मग त्यांनी जनरेटरही बंद केले. नंतर अंधाराचा फायदा घेऊन चंदन तस्करांपैकी 2 जणांनी हॉस्पिटलच्या मध्यभागाच्या उद्यानातील अंदाजे 15 ते 20 फूट उंचीचे 3 बहुमूल्य किमतीच्या चंदनाच्या झाडाच्या बुंद्यांची इलेक्ट्रिक कटरने तोडणी केली. त्यातील 2 झाडांचा बुंदा अंदाजे 15 ते 20 इंची तर एका झाडाचा बुंदा अंदाजे 10 इंची असा बहुमूल्य ठेवा चोरून नेला. झाडं पडल्याचा आवाज झाल्याने हॉस्पिटलच्या स्टाफ ड्युटी रूममधील वॉर्डबॉय योगेश वाघमारे, सिस्टर मेघा रोकडे तसेच गेटवरील सुरक्षारक्षक संजय कासार यांनी बाहेर येऊन बघितले असता चंदन चोरांनी त्यांना इलेक्ट्रिक कटरचा धाक दाखवून त्यांनाही धमकावले व शांत बसण्यास सांगितले. त्यामुळे ते देखील घाबरले. चोरट्यांनी चंदनाच्या झाडाच्या बुंद्याचे छोटे छोटे तुकडे करून ते हॉस्पिटलच्या पश्चिमेकडील भिंतीवरून लष्कराच्या कुमार मंगलम एन्क्लेव्ह वसाहतीमधील वाहनात टाकून चोरटे पसार झाले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. चंदन चोरटे गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला फोन करून चोरीची माहिती दिली. या चोरीबाबत हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा हुनराव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. एकंदरीत चंदन चोरीच्या या प्रकरणातून चंदन चोरांना स्थानिकांची साथ असावी असा संशय घेण्यास वाव आहे. कारण हॉस्पिटलचा वीज पुरवठा, त्याचे स्विच, जनरेटर रूम व त्याचे स्विच कुठे आहे याची इत्थंभूत माहिती चोरट्यांना कशी मिळाली? दाट झाडे असलेल्या उद्यानात चंदनाची 3 जुनी झाडे आहेत हे चोरट्यांना कसे कळाले हे प्रश्न उपस्थित होत आहे. चंदन चोरीपूर्वी या 5 ते 6 चोरट्यांनी हॉस्पिटलच्या संपूर्ण परिसराची रेकी केली असावी, कारण त्यांनी नियोजनपूर्वक चंदन चोरीचा कट रचून तो यशस्वी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने सखोल चौकशी केली. CCTV फुटेजची तपासणी केल्यास काही धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान यापूर्वी देखील लष्करी अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय तसेच लॅम्ब रोड व देवळालीच्या इतर भागातूनही चंदन चोरट्यांनी चंदनाची अनेक झाडे मोठ्या प्रमाणावर तोडून नेलेली आहेत. त्याच्या तक्रारी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. मात्र अद्यापही चंदन चोरट्यांचा तपास लागलेला नाही. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिस आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड जनरल हॉस्पिटल येथे खाजगी सुरक्षारक्षक तैनात आहेत. सुरक्षारक्षक असतानाही बोर्डाच्या कार्यालयाच्या आवारातून आणि आता हॉस्पिटलमधून सुरक्षारक्षकांच्या डोळेदेखत चोरटे आपला कार्यभार साधत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सुरक्षारक्षक असतानाही चोऱ्या होऊ लागल्या तर त्या सुरक्षा व्यवस्थेचा काय फायदा असा सवाल जनता उपस्थित करू लागली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.